सबस्क्रायबर गेनिंग हा सगळ्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की सबस्क्रायबर वाढत नाही. तर आज मी एक अशी सेटिंग घेऊन आलेली आहे ज्याच्याने आपले सबस्क्रायबरच वाढतील, त्याच्यासोबत व्ह्यूसुद्धा वाढणार आहेत. तर ती सेटिंग कोणती आहे? 100% सबस्क्रायबर हे वाढणार आहेत. चला तर मग आपण बघूयात की सेटिंग कोणती आहे. बिलकुल पण टाईम वेस्ट न करता आपण बघणार आहोत, ठीक आहे? चला तर मग सुरुवात करूया. या ठिकाणी तुम्हाला करायचं काय आहे, YT स्टुडिओ जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं असेल, तुमचं YT स्टुडिओ जे असेल ते, ठीक आहे. इन्स्टॉल नसेल केलं तर नवीन यूट्यूबर्स ज्यांना माहीत नसतं त्यांनी प्ले स्टोअरला जाऊन नवीन यूट्यूब हे YT स्टुडिओ हे ओपन करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की 86,000 सबस्क्रायबर माझे आतापर्यंतचे आहेत, ओके. तर बघा, तुम्हाला करायचं काय आहे, तुमच्या चॅनलच्या लोगोवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. चॅनलच्या लोगोवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येणार आहे, ओके. तर यामध्ये तुम्हाला सेटिंग्स, सेंड फीडबॅक, हेल्प सेंटर, यूट्यूब, प्रायव्हसी पॉलिसी, टर्म अँड सर्व्हिसेस हे सगळे पॉईंट भेटतील. तुम्हाला सेटिंगवर क्लिक करून घ्यायचं आहे. सेटिंगवर क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला वरती पुश नोटिफिकेशन दिसत असेल, ओके. तर बघा, पुश नोटिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर कमेंट्स, ॲनालिटिक्स, अचिव्हमेंट्स, पॉलिसी, अर्न अपडेट्स या सगळ्या टर्म्स, टूल्स जे म्हणू शकतो आपण यूट्यूबचे ते ओपन होणार आहेत. तर कमेंट्स जे आहेत ते तुम्हाला ऑन ठेवायचे आहेत. बेसिक सेटिंग आहेत, पटापट करून घ्या. मी बिलकुल पण तुमचा टाईम वेस्ट नाही करणार आहे, ओके. ॲनालिटिक्स आहे, तर ॲनालिटिक्समध्ये तुमच्या चॅनलचं काय ग्रोथ होत आहे ते तुम्हाला दिसत असतं, ओके. ते तुम्हाला ऑन करून घ्यायचे आहे. अचिव्हमेंट्स, पॉलिसी, ऑन आणि अपडेट्स याच्यामध्ये तुम्हाला यूट्यूबचे अपडेट्स भेटणार आहेत. पॉलिसी काय काय चेंज झालेल्या आहेत, कॉपीराईट स्ट्राईक्स वगैरे काय ते सगळं बघायला भेटणार आहेत. तर तुम्हाला करायचं काय आहे, या ठिकाणी या सेटिंग काय आहेत, 10 मिनिटासाठी ऑफ करून ठेवायचे आहेत, ओके. 10 मिनिटासाठी ऑफ केल्यानंतर, तर बघा, या ठिकाणी ऑफ केल्यानंतर तुम्हाला परत या ज्या सेटिंग आहेत ते 10 मिनिटानंतर परत एकदा ऑन करून घ्यायचे आहे. त्याच्याने होतं काय, तुमचा जो डेटा असतो तो रिफ्रेश होत असतो. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत, ओके. या सेटिंग झाल्यानंतर बघा, तुम्ही खाली बघू शकतात ऑडियन्स, चॅनलच्या ऑडियन्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा, अजून आपली मेन सेटिंग बाकी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो बिलकुल पण स्किप नाही करायचा. तर ऑडियन्सच्या सेटिंगवर गेल्यानंतर तुमचं चॅनल जर किड्ससाठी असेल तर तुम्हाला येस करायचं असेल, किड्ससाठी नसेल तर तुम्हाला डायरेक्टली नो करायचं आहे. किंवा तुमच्या चॅनलमध्ये किड्स रिलेटेड किंवा बोथ असतील तर तुम्हाला रिव्ह्यूसाठी तुमचं चॅनल जे आहे ते ठेवायचं आहे. पण माझ्या चॅनलमध्ये किड्सचा काही संबंध नाही, म्हणून मी सेकंड सेटिंग ही ऑन ठेवलेली आहे, ओके. तर या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तर त्याच्यानंतर आहे कंटेंटची सेटिंग. ही कंटेंटची सेटिंग पण खूप महत्त्वाची असते. बघा, ही जी सेटिंग आहे तर काय करायचं आहे आपल्याला, व्ह्यूअर्स कॅन क्लिप्स अँड शेअर माय व्हिडिओज, म्हणजे तुमचे व्हिडिओचे क्लिप्स बनवून व्ह्यूअर्स काय करू शकतो, त्याच्या अकाउंटवर शेअर करू शकतो. याच्याने होतं काय, तुमचा जो व्हिडिओ असतो तो शेअर होत असतो, म्हणजे इनडायरेक्टली तुमचे चॅनल हे व्हायरल होत असतं किंवा तुमचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर ही गोष्ट तुम्हाला ऑन ठेवायची आहे, ठीक आहे. हे झाल्यानंतर बॅकला यायचं. बॅक आल्यानंतर तुम्हाला इथं पेन्सिलचा ॲरो दिसेल, पेन्सिलच्या ॲरोवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. बघा, फक्त 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे, बिलकुल पण स्किप करू नका. या ठिकाणी आल्यानंतर तुमचं चॅनलचं तुम्हाला या ठिकाणी बॅनर दिसणार आहे, फोटो दिसणार आहे, ठीक आहे. तर तुम्हाला खाली यायचं आहे, होम टॅबवर इथं खाली क्लिक करायचं आहे. होम टॅबचे जे सेटिंग असतात त्या तुम्हाला, होम टॅबची पहिली सेटिंग जी आहे ती ऑन ठेवायची आहे, ठीक आहे. होम टॅबची सेटिंग ऑन ठेवल्याने काय होतं की तुमचं चॅनल हे सर्च हिस्ट्रीमध्ये, सर्च बारमध्ये जातं, किंवा सर्च जर तुमचं चॅनल रिलेटेड कीवर्ड सर्च केले तर लोकांच्या सर्च बारमध्ये ते येत असतं, ओके. तर खालची बघा, होम लेआउट फॉर यूमध्ये इथं मोर सेटिंगवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. मोर सेटिंगवर क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला इथं व्हिडिओ, शॉर्ट, लाईव्ह स्ट्रीम, रिसेन्सी हे 4ही ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला ऑन ठेवायचे आहेत. बिलकुल पण व्हिडिओ स्किप नका करू. 4ही ऑप्शन ऑन ठेवायचे आहेत. आणि इथं खाली सेव्हचं ऑप्शन दिसत असेल तर सेव्हच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, ओके. तर आपण काय करणार आहोत, आता मेन पॉईंट आपला राहिलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला बघा, बॅकला यायचं आहे. बॅकला आल्यानंतर तुम्हाला इथं कम्युनिटीवर यायचं आहे, ओके. तर कम्युनिटीवर आल्यानंतर बघा, या ठिकाणी व्ह्यू ऑलवर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे, ओके. तर बघा, वरती तुम्हाला इथं व्ह्यू ऑलवर इथं 4चा आकडा दिसत असेल. या 4चा आकडावर क्लिक केल्यानंतर तुमच्या इथं 4चा असेल, 3चा असेल, 2चा असेल, जे काही असेल, तुम्हाला करायचं काय आहे, या ठिकाणी रिस्पॉन्स स्टेटस म्हणजे फिल्टर्स आहेत हे, तर हे फिल्टर्स जे आहेत ते तुम्हाला ऑन करून घ्यायचे आहेत, ओके. तर बघा, अनरिस्पॉन्डेड, रिस्पॉन्डेड, न्यू रिप्लायज या ठिकाणी मी सगळे म्हणजे तेही तुमचे रिस्पॉन्सचे स्टेटस असतील ते ऑन होणार आहेत, ओके.
कंटेंट टाईप बघा, या ठिकाणी कंटेंट टाईपमध्ये तुम्हाला करायचं काय आहे, व्हिडिओ, शॉर्ट, माय पोस्ट, विवल पोस्ट. या ठिकाणी तुम्हाला सगळ्या ठिकाणी ऑन करायचं आहे, कारण तुम्हाला सगळेच कंटेंट तुमचे दाखवायचे आहेत त्याच्यामुळे. ओके, तर बघा या ठिकाणी कीवर्ड्स टाकायचे आहेत. तर व्हॅल्यू ॲड करायचे आहे. आता माझे आहेत किती सबस्क्रायबर, 86,000 आहे, तर मी इथं 100K असं टाकणार आहे कीवर्ड्स. ओके, तर बघा इथं कंटेंट, क्वेश्चन आणि पब्लिक सबस्क्रायबर. आता मला काय पाहिजे इथं, पब्लिक सबस्क्रायबर्स. ओके, तर बघा हे फिल्टर्स आहेत, ही गोष्ट आधी लक्षात ठेवून घ्यायची आहे सगळ्यांनी. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी जर तुमचे 100 सबस्क्रायबर असतील तर इथं काउंट होत असतात. ओके, तर तुम्हाला इथं ऑन करून घ्यायचं आहे. आणि जर तुमचे 1K असतील, तुमचे 1Kच्या कमी असतील तर इथं करायचं, सेकंड पॉईंटला तुम्हाला ऑन करायचं. जर तुमचे 100च्या कमी असतील तर तुम्हाला तिथं वरती ऑप्शनला क्लिक करायचं आहे. किंवा 10K असतील, 10Kच्या कमी असतील तर तुम्हाला 10Kवर क्लिक करायचं. जिथं कमी असेल त्याच्या पुढचा नंबर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा. आता माझ्या 100Kच्या कमी आहेत म्हणून मी इथं क्लिक करून घ्यायचं आहे. फिल्टर सगळ्यांनी अप्लाय करून घ्यायचे आहेत. ओके, तर बघा इथं अप्लाय केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कीवर्ड्स दिसतील. इथं कीवर्ड्समध्ये यायचं आहे. कीवर्ड्समध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं 100K सबस्क्रायबर, ओके, 100K सबस्क्रायबर असं टाकायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर ह्या गोष्टी ज्या होत असतात याच्याने आपल्याला फिल्टर हे समजत असतं, यूट्यूबचं ते फिल्टर आहे. ओके, तर बघा माझं या ठिकाणी झालेलं आहे, जे मी सेटिंग तुम्हाला सांगितल्या त्या प्रॉपरली झालेल्या आहेत. बघा यानंतर तुम्हाला परत एकदा ॲनालिटिक्सवर यायचं आहे. ॲनालिटिक्सवर आल्यानंतर आतापर्यंत जे सेटिंग मी तुम्हाला सांगितल्या तर ते तुमच्या नक्कीच लक्षात आल्या असतील. तर या ठिकाणी एक्सप्लोर टॉपिक्स झाल्यानंतर बघा तुम्हाला समजलं असेल की नेमकं आपल्याला कुठल्या गोष्टींवर काम करायचं आहे. ओके, तर बघा सबस्क्रायबर, तर या सेटिंग केल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमचे सबस्क्रायबर जे आहेत ते वाढणार आहेत. आणि तुम्हाला यासाठी करायचं काय आहे, कंटिन्युअसली व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला कम्युनिटी पोस्ट टाकायची आहे, पिन कमेंट टाकायची आहे. आणि सबस्क्रायबर गेनिंगसाठी व्हिडिओमध्ये सुद्धा असं बोलायचं आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या गोष्टीसुद्धा बोलणं खूप महत्त्वाचं